हाय, हॅलो, नमस्कार. तर आज मुलांसाठी पिझ्झा बनवत आहे. मुलांची डिमांड होती पिझ्झा खाण्याची. तर घरीच पिझ्झा बनवून देत आहे. त्यासाठी बघा आपण रेडीमेड पिझ्झा बेस आणलेला आहे. त्यावरती थोडासा पिझ्झा पास्ता सॉस घालून व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे. आणि ह्यावरती आता आपण थोडंसं टोमॅटो केचप जे रेग्युलर टोमॅटो केचप आहे ते घालणार आहोत. ते घालून ते सुद्धा व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे आहे. तसे तर पिझ्झा बनवण्याचे बरेच इन्ग्रीडियंट्स असतात. पण आता सध्या जे अवेलेबल साहित्य आहे घरामध्ये त्यामध्येच हा पिझ्झा बनवत आहे. अतिशय टेस्टी झाला होता. मुलांनी फार एन्जॉय केला. आता यावरती आपले जे सॉसेस आहेत ते लावून झालेले आहेत. आता थोडंसं मेयोनीज घालूया. त्यालासुद्धा व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया. यावरती माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी ॲड केलेलं आहे व्हेजिटेबल. आपण ह्यामध्ये अजून कांदा, टोमॅटो, मटार वगैरे जर आपल्याला आवडत असतील तर ते सुद्धा ॲड करू शकता. परंतु या मोजक्या साहित्यामध्ये पण फार छान असा टेस्टी झाला होता हा पिझ्झा. तर आता ह्यावरती आपण व्हेजिटेबल ॲड करणार आहोत. त्यामध्ये आता पातळ काप केलेले गाजराचे तुकडे घालत आहे आणि त्यानंतर काकडी, कॅप्सिकम, हिरवी मिरची वगैरे पण आपण यामध्ये घालू शकता. मुलंसुद्धा मदतीला होते. पिझ्झा म्हटल्यानंतर मुलांच्या आवडीचीच डिश असते, त्याच्यामुळे ते नक्कीच मध्ये-मध्ये करतात. आणि तसं मला फारसं मुलांना पिझ्झा वगैरे द्यायला आवडत नाही. पण कधीतरी त्यांचीसुद्धा मर्जी राखावी लागते. त्यामुळे घरच्या घरी असं त्यांना मी छान बनवून देत असते. आणि घरगुती पिझ्झाचं एक महत्त्वाचं म्हणजे आपण आवडेल ते व्हेजिटेबल आपल्याला हवं तेवढं आपण असं चीज घालू शकतो ह्यामध्ये. आणि पॉकेट फ्रेंडली असा हा पिझ्झा होतो. तर बघा हे मोझरेला चीज आहे, हे यावरती व्यवस्थित भरपूर असं घालायचं आहे. त्यानंतर आता आपण यावरती पनीर मी घरीच बनवलं होतं. पनीर छान किसून यावरती घालत आहे. मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्टी म्हटल्यानंतर मुलांचं फक्त एन्जॉयमेंट असते. तर त्यामधला हा खाण्याचे पदार्थ वेगवेगळे त्यांना करून द्यावे लागतात आणि मुलं आपल्याजवळच हट्ट करतील ना, त्यामुळे त्यांचा हट्ट पुरवताना फार आनंदसुद्धा होतो. तर बघा पनीर वगैरे किसून झालेलं आहे आणि मी हे तव्यावरती पिझ्झा करत आहे म्हणून तवा प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे मंद आचेवरती. आता बघा अशा प्रकारे आपला हा पिझ्झावरती जे इन्ग्रेडियंट्स आहेत, जे साहित्य आहेत सगळे घालून झालेले आहेत. आता तव्यावरती ठेवत आहे आणि अगदी मंद आचेवरती आपल्याला एक पनीर आणि हे जे चीज वगैरे घातलेले हे मेल्ट होईपर्यंत म्हणजे एक 5-7 मिनटं आपल्याला असं झाकण ठेवून पिझ्झा छान करून घ्यायचा आहे. मध्ये एकदा चेक करून घ्यायचा आहे, नाहीतर खालून पिझ्झा बेस जो आहे तो करपू शकतो. अशा प्रकारे बघा काही मिनटामध्येच हा छान टेस्टी असा घरगुती पिझ्झा आपला तयार झालेला आहे. लहान काय अगदी मोठ्यांनासुद्धा खूप हा पिझ्झा आवडतो आणि हा फार टेस्टी झाला होता पिझ्झा. याला छान पिझ्झा कटरने कट करून घ्यायचा आणि याच्यावरती ऑरिगॅनो वगैरे घालणार आहे. आपण इथे आपल्या आवडीनुसार चिली फ्लेक्स वगैरे घालू शकता. मीठ वगैरे घालण्याची तशी आवश्यकता पडत नाही, कारण की सॉसेसमध्ये वगैरे मीठ असतं. तरीसुद्धा आपण चेक करून आपल्या आवडीनुसार मीठ वगैरे घालू शकता. अशा प्रकारे पिझ्झा कट झालेला आहे आणि ऑरिगॅनो ह्यावरती टाकलेला आहे आणि मस्त टेस्टी स्वस्तात मस्त असा पिझ्झा तयार आहे बघा घरी तयार करून. आणि थँक्यू सो मच आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी आभारी आहे. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.